हल एक हल हल शिव पार्वतीचा गजानना रंग बराया हर्ष वाटतो माझ्या मना चालेन मन माझ्या कोकणा
शिव पार्वतीचा गजानना रंग बराया वेरना तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे मोरेश्वरा बाण तू घाल पोटे मोरेश्वरा बाण तू घाल पोटे आले मी दर्शनाला तुझण्या गजाननाला वंदन हे श्रीगणाला शिव पार्वती नंदना वंदन हे श्रीगणाला शिव पार्वती नंदनाला
गणाला शिव पार्वती नंदना हॅलो रसिको, द्वापर युगामध्ये वैकुंठ नायक भगवान महाविष्णू यांचे द्वारपाल जय आणि विजय या दोन बंधूंनी धनाच्या लोभामुळे एकमेकांना शाप दिला. त्या शापाचे उष्यपात रूपांतर होऊन या दोन बंधूंची आठव्या अवतारी भगवान श्रीकृष्णाचे सौंगडी म्हणून या पृथ्वी तळावरती त्यांचा पेंड्या आणि वाकड्या अशा तऱ्हेने कसा उद्धार होतो या मी आपल्या समोर या देखाव्यातून सादर करत आहोत. अरे जय, बोल दादा. जय, आपण आपल्या पराक्रमाने आणि बुद्धीने या पृथ्वीवर खूप सारा धन प्राप्त केला आहे. परंतु जय, हे धन आहे कुठे? दादा, ते तुला धन पाहिजे आहे. हो जय, हे धन मला पाहिजे आहे. हो, आता घेऊन येतो. ठीक आहे. दादा, हे पाहा त्याच्यात. अरे वा जय. अरे जय, हे धन आपण आपल्या पराक्रमाने या पृथ्वीला प्राप्त केले. परंतु जय, या धनामध्ये माझ्या जीवाचा तितकाच नाही दादा. हे धन मी माझ्या पराक्रमाने, शौर्याने आणि बुद्धीच्या बळावर कमवले. त्यामुळे हे धन तुझं वाटा असू शकत नाही. हे धन तुम्हाला करणार नसेल तर मी तुला शाप देतो. या पृथ्वीतलावर आक्रमण होऊ शकेल. अरे रे दादा, हे दादाचे बाबाबाई तू या लहान भावाला शाप दिलास आणि तोही नकळत. पण दादा, तूही लक्षात ठेव, या पृथ्वी तळावरती तूही प्रजात्र म्हणून वावरशील. अभिनंदन बोलतो. रसिको, गजाननाने चक्राच्या रूपाने ते शापित जय विजय या पृथ्वी तळावरती आपल्याला मिळालेल्या शापातून मुक्ती मिळावी यासाठी उद्धारासाठी या पृथ्वी तळावरती येत आहेत. पाहूया पुढे काय घडतं ते. वैकुंठ नायका प्रभू, अरे या नखऱ्याने माझा पाय पकडलेला आहे. धाव घे प्रभू, धाव.
धाव घे. श्री अनंता मधुसूदन पद्मनाभा नारायण जगव्यापका जनार्दन आनंदन अविनाश. अरे या नगराने माझा पाय पकडलेला आहे. धाव घे प्रभू, धाव घे. कनवाळू कृपाळू भक्ता लागे मोही, भक्ता लागे मोही. गजेंद्राने दावा तुझा केला विटाई. कनवाळू कृपाळू भक्ता लागे मोही, भक्ता लागे मोही. गजेंद्राने दावा तुझा केला विटाई. कनवाळू कृपाळू भक्ता लागे मोही, भक्ता लागे मोही. गजेंद्राने दावा तुझा केला विटाई. कनवाळू कृपाळू भक्ता लागे मोही, भक्ता लागे मोही. गजेंद्राने दावा तुझा केला विटाई. पांडुरंगे हो पांडुरंगे हो पांडुरंगे. विवादा दुर्ग हो पांडुरंगे. कनवाळू कृपाळू भक्ता लागे मोही, भक्ता लागे मोही. भक्तांचा कैवारी करतीला विठ्ठले, करतीला विठ्ठले. अंबरची कारणे जन्मदा घेतली. कनवाळू कृपाळू भक्ता लागे मोही, भक्ता लागे मोही. गजेंद्राने दावा तुझा केला विटाई. कनवाळू कृपाळू भक्ता लागे मोही, भक्ता लागे मोही. गजेंद्राने दावा तुझा केला विटाई. कनवाळू कृपाळू भक्ता लागे मोही, भक्ता लागे मोही. गजेंद्राने दावा तुझा केला विटाई. हे माझ्या भक्तांनो, उठा. आज तुम्हाला मी विश्राम देतो. तुम्ही आठ या तरी भगवान महाविष्णूचे द्वारपाल पेट्या आणि वाकड्या असा तुमच्या पूर्वीकाळावरती उद्धार होईल असा मी तुम्हाला विश्राम देतो. हाल हाल हॅलो. सूरज भुवड यांच्या स्मरणार्थ हॅलो सूरज भुवड यांच्या स्मरणार्थ प्रभाकर मांबर्ले गाव कळंबुसी जुनी डोंबिवली यांकडून 501 रुपयाचं पारितोषिक नमन मंडळासाठी आलेलं आहे. नमन मंडळ त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो रसिको, भगवान श्रीकृष्ण याला गोकुळामध्ये नंदाचा चोर म्हणून का म्हणतात आणि भगवान श्रीकृष्ण साऱ्या गोकुळवर नंदाचा चोर म्हणून कसा बदनाम ठरतो या मी आपल्या समोर या देखाव्यातून सादर करत आहोत.
बांधाव कराला ग, बांधाव कराला, बांधाव कराला ग, बांधाव कराला, नंदाचा पोरयाला बांधाव कराला, नंदाचा आता कुठे जायची चल चालले पण बाजाराला हॅलो हॅलो विजय शेठ भोईर, विजय शेठ भोईर, ठाकुर्ली मोठा गाव याचकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही A1 श्री केदारनाथ नमन मंडळ त्यांच्या आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो रसिको, कला क्षेत्रामध्ये गंधर्वाला महत्व आहे तितकाच अनन्य साधन गवळणीला. यादव कुळामध्ये गवळ्यांच्या साथीने परब्रह्म विष्णूने 8वा कृष्णावतार धारण केला. राधा कृष्णाचा पवित्र बंध प्रेम म्हणून आम्ही रंगमंचावर सविनय सादर करत आहोत एक नटरंगी गवळण, नटरंगी गवळण. हेल सयानो हे सयानो सयानो हे सयानो आज मथुरेचा दिसले भारी, आज मथुरेचा दिसले भारी. हो 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 हो
ना ती अगं होय राधे येणार होती मावशी. मग काय झालं मला बोलली वा पुढे मी येते मागोमाग. अगं तुला तुला तरी माहितीये का ग अगं राधे मावशी आलीच आपल्या बरोबर. मावशी नको महा रस्ता पण दाखवणार तुझा बा की माझा बा तुमच्या दोघींना बारा होते आणि मावशीला हात मारून मी बघ. अगं तू तरी मला हात मारून बरं मारते मावशी. अगे मावशी अगं काय झालं कुणाला येते ना लवकर ये. आले हा गवताला म्हणतात ग्रास आणि हे आमचे रातभर देतात त्रास. पिऊन फॅशन म्हणून पितो आणि तुझा ग तुझा फॅशन म्हणून पितो आणि मेरा माझा म्हातारा म्हणून पितो. तुझा पण घोब एवढा आणि माझा पण घोब एवढा. म्हणून आता आपल्या हातात काय काय ग मावशी? वेळच तेवढा. चला लवकर. केव्हा घेणार असं होय हा विचारतेस मावशीला. अगं मावशी काय झालं? तू आमच्या नवऱ्याचे विचारलं तू पण घेतलं पाहिजे बघ. अगं मेली लोक काय घ्यायला पाहिजे ते तरी सांगा. अगं नाव होय हे कधी सांगायचं. अगं माझी साडी ओली झाली ना. कशाने? आता या थंडीच्या दिवसात कशाने होणार. घाम आल्याचं ना. तुम्हाला काय वाटतं? अगं मावशी आम्हाला भलतंच तुम्हाला भलतंच वाटणार. राधे ऐक, अगं पप्पी नाही दिली म्हणून
माझे ते बसले होते रुसून. काय मावशी अगं पत्नी नाही दिली म्हणून माझे ते बसले होते रुसून आणि माझ्या बाबूरावचं नाव घेते 5 घडी राखून. 5 घडी हा, 5 घडी. आणि ते कशासाठी ग तुम्हाला नाही कळायचं. अगं राखी माहिती एखादा मध्येच गचकला तर. असं होय हा, चला तर. चल मावशी काय ग मावशी आपण साऱ्यांना बाजारात चाललं खरं पण विक्रीसाठी कोणता माल घेतात हे तरी सांगा. अगं मावशी ते सांगायलाच पाहिजे का हे बाई तशी काय माझी बळजबरी नाही पण मी काय म्हणते ही कोणती जायची त्या लोणीवाल्याच्या दुकानात आणि त्यांना म्हणायची दुधू घेता का दुधू मोठी पंचायत होईल. होय होय मावशी हा. अगं मावशी माझा माल ऐक तर सांग तर. एक विकला दोन्ही विरुद्ध काय म्हणाली? ती विकलाम आणि दोन्ही करून द्या. अगं मावशी एक विकला दोन्ही विरुद्ध लहान कडक माल कडक आणि हवं तर दाबून बस परत बस हे बाई, तुझा माल लहान भडक असला तर चालेल पण कडक नको ग बाई. अगं मावशी आणि तुझं 4 राहिले ते पण जायचे तुझ्याकडे पाण्याने पडून. अगं मावशी म्हणजे तुला असं समजलं नाही सांगितल्याशिवाय समजणार कसं. अगं कोकमची पेप्सी बघ कोणती डेप्सी? हो, नाही छान. तुझं काय घेतलं? अगं मावशी विक्रीसाठी घेतलाय रवा तू विक्रीसाठी घेतलाय रवा. परंतु पोरी हा रवा पाडलेला घेतलाय का जळलेला घेतलाय? मावशी तुझ्याकडे मला पाठवतात का ग? आमच्याकडे रवा जायचा. म्हणून तुला विचारलं, तू कोणता रवा घेतलायस तू? मावशी कळलेला घेतलाय आणि आणि त्यात टाकली थोडी साखर तुला साखर कशाला? आता शिरा गोड व्हायला नको असं का होय. म्हणजे शिरा गोड होण्यासाठी त्यात टाकलीस तू साखर. अगं होय आणि काय केलं? आणि हलवलाय बघ ए पोरी, जास्त हलव नको नाहीतर मध्ये दाना मोडायचा. अगं मावशी हा. कसा कसा मोडेल दांडा माझ्या नवऱ्याचा आहे. ही काय म्हणते? काय बोलते मावशी दांडा माझ्या नवऱ्याचा आहे. अगं मावशी तसं नाही ग तिचा नवरा रानात गेला होता आणि बांबूचा दांडा आणलाय म्हणजे तो मजबूतच असणार. होय होय मजबूतच असणार सर्वात मोडीपर्यंत माझ्या मागचं पुढे जाते. चल मागं. तू काय घेतलास? मावशी हा. विक्रीसाठी घेतला मावा तू विक्रीसाठी घेतलास मावा. अगं मावशी विक्रीसाठी घेतला मावा आणि ज्यांना कोणा लावा त्या रात्री ऑनलाईन लावा हे पोरी, आता आपण सर्वजण ऑनलाईन आहेत. पण समजा बिचाऱ्यांना तिकडे नाही रेंज भेटली तर तिकडे मागे गोंडात जावं असंच ना? होय मावशी होय काय? चल मागं. होय मावशी. तू काय घेतलास? मावशी मी घेतलाय केला तू घेतलास केला. परंतु पोरी हा केला त्या वसईचा घेतलास की माझ्या सावड्याचा घेतलास ग? अगं मावशी वसईच्या कशाला घेऊ मी माझ्या बाबाचा केला घेतलाय हे राधे, काय ग काय मावशी म्हणते बघ? काय बोलते मावशी मी माझ्या बाबांचा केला घेतलाय म्हणून. अगं मावशी हा. तसं नाही ग तिच्या बाबांची हातगाडी केली असं होय? होय. हे कधी सांगायचं ती? अगं मावशी ती नवीनच आहे ना नवीन असते म्हणून बोलते कसे चरू चरू. मी घेतलाय माझ्या बाबांचा केला म्हणून. अगं मावशी हा. अगं ते सगळं जाऊ दे आता अम्मापुरी मध्ये तूही काहीतरी घेतलं पाहिजे बघ काहीतरी घ्यायलाच पाहिजे बघ. आता तुम्ही एवढा सुंदर सुंदर माल घेतलाय आता ही म्हातारी काय घेणार? अगं मावशी काहीतरी घे ग काहीतरी घ्यायला पाहिजे. होय. माझा माल ऐकतात. अगं राधे, मी शालू नेसली लोकांचा. काय मावशी हा, मी शालू नेसली लोकांचा आणि विक्रीसाठी माल घेतला बघ बिन भोकाचा. मावशी तीन भोकाचा हा बिन भोकाचा. म्हणजे ग तुम्ही गवळ्याचे हात की घिसाड्याचे हात हे तरी मला सांगा. अगं गवळ्याच्या गवळ्याच्या पुढे आहात ना? होय. एवढे वर्ष बाजार केला बाजारात कुठं बिन भोकाचा माल दिसलाच नाही. नाही अरे कसं दिसणार ते सौभाग्याचा ना तू कोणी तिकडी तेच घेतलंय मी. असं होय चला तर. चल मावशी अगं मावशी काय झालं? आता आपण की नाही शृंगार करूया बघ हे पोरी कोणता शृंगार असतो कसा? अगं मावशी एवढ्या वर्ष तू मथुरचा बाजार करते तुला अजून शृंगार माहिती नाही हे बाई आमच्या राज्यापासून शृंगार विंगार काय नव्हतं बघ. तुझं लमाट घेतला डोईवर आणि चालली बघ जणांच्या आवडत या मथुरेच्या बाजारला. अगं मावशी कसं नाही ग नाचत टुमकत मुरकत याला पण शृंगार म्हणतात होय चल करूया साज सिंगार करोनी जाऊ कंसाच्या घरी
साज शृंगार करोनी जाऊ कंसाच्या घरी दही दुधाच्या व्यापारी जाऊ मथुर बाजारी दही दुधाच्या व्यापारी जाऊ मथुर बाजारी हॅलो गावदेवी गायन पार्टी दहिसर दत्तूबुवा भोईर यांच्याकडून मंडळासाठी 200 रुपयांचे पारितोषिक आलंय. आम्ही नमन मंडळ त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद. भगवंतांना अनेक रूप अनेक अवतार धारण करायला लागतात. तो तुम्ही आठवा. 16 शस्त्र 108 रुपयांचा मिळवून मथुरमध्ये चालले त्यांचा रस्ता प्रतिबंध करायला पाहिजे. ती कामगिरी आपण न करता आपल्या जोडीचा सुदामा त्याच्याकडे संपले पाहिजे. सुदामा रे सुदामा नमस्कार देवा. आशीर्वाद सुदामा. सुदामा तुला काय माहितीये का? देवा आपण सांगितलं तर मला कशी काय मत पडणार? सांगतोय. 16 शस्त्र 108 रुपयांचा मिळवून मथुरमध्ये चालले त्यांचा रस्ता प्रतिबंध करून ठेव आणि हो गोकुलाचं दूध गोकुलातच ठेव. येतो मी. ठीक आहे. आपण अंदाज कुंजावर जावे.
करणार देवाचं मोठी कामगिरी नाही ते 108 गुप्यांचा मेळा मिळून महत्वाचा घाट देत आहेत आणि त्यांचा रस्ता प्रतिबंध करणार आहे आणि ही कामगिरी माझ्याकडे संपवली आहे पण माहिती तुला पेंद्या आहे ना त्याला पेंद्या हात बोलतो हॅलो पेंद्या कुठतरी घाट हॅलो देतो टायगर ग्रुप रायगड जिल्हा अध्यक्ष कोकण प्रदेश टायगर ग्रुप रायगड जिल्हा अध्यक्ष कोकण प्रदेश यांच्याकडून 2000 रुपये पारितोषिक आले कोकण प्रदेश अध्यक्ष निलेश चव्हाण यांच्याकडून 2000 रुपयाचे पारितोषिक आले तसेच प्रभाकर म्हातारे कळंबुशी जुनी डोंबिवली यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आले आम्ही नमन मंडळ त्यांचे आभारी आहोत धन्यवाद काय करणार हे पेंद्याचं बोलून घेतोय अरे पेंद्या पेंद्या लवकर लवकर ये लवकर ये ते मजा आहे मला म्हणतोय काय म्हणतोय तुझी तुझी बॅग कुठे काय सांगितलं म्हणजे सेंटरला काय कमी नाही काय सांगितलं काय बोलला चेंडू कुठे बघितल्या बरोबर काय आलं पण चेंडू सुरुवात केला आणि मग मी देवाला सांगितलं काय सांगितलं देवा हा नुलगटून हा मग नेमनेंडू लागतोय नेमनेंडू लागतोय हा चेंडू चेंडू टाकायचा चालला पडला म्हणजे बुडबुड करायला अरे वा मग काय आलं मी देवाला सांगितलं काय सांगितलं देवा हा मला निदान नाचवायचं
इथं दाखवतोय काय? मुलगा मला तुझा नाचवतो. भाग हा. पाडतोय. मग हा. काय ना? नाचायला बोलवली. काय ना? मला नाचायला बोलवली. हे, हा. तुला मी बोलवून घेतले. हा. अरे देवानी मोठी कामगिरी सांगितले. नसली. कृष्णा देवानी हा. 108 गोपिकांचा मेळा हा. मथुरचा घाट चढते. हा. त्याचा रस्ता प्रतिबंध करते. हा. काय हा? अरे, काय? ही नामगिरी मला लागला नव्हता. विचार होणार नाही. हा. अरे मग काय करायचं? माझ्या नोलीच्या नाटल्या. तुझे तुझं कोण? नाटल्या. वाकड्या. हा. त्याला काय आलं? नाट मारून घेतो. लाच पडू नको. मग? त्याला बोलवून घे. हा. अरे बघ, हा. बोलवण्याचं टाकायचा. आता? अगदी तालात आणि सुरात आणि एका आवाजात. एका आवाजात. हे आवाज. हे. नाटल्याला वाकड्या. नाही, नाही. ए, आक्या. ए, आक्या. त्याला कोणती बाजू? बोलतच नाही. अरे, आक्या, आक्या. अले तायले अरे, जिंकण्याचे. अले कछाला कछाला नोकरातले नंबर आहे, नाही नंबर आहे. काय म्हणतो तरी काय म्हणतो तरी काय अरे, आहे नंबर लवकर ये. असं म्हणतोस हा. इलो इलो मुदामा, काय? नाकले मग तुम्ही निघालो. काय बोलला? निघालो, निघालो. हे, हा. तो म्हणतो येतो म्हणतोय. होय काय? तो मारा. तो काय तो बोल. तो बोल. हे, तो बोल. कारे सुदामाने हाक मारिला पेंद्यावा खेड्या या बोबड्याला गेलो होतो मी गाई मध्ये चुकली हो गाई मध्ये चुकली हो गाय माझी आता ठरवली तिला काय माझं डोकं हे चालत नाही तिच्या भेटीवर लागली मला माझ्या छातीचा बाई काढू मला जीवाला जायला गाय माझी चुकली हो अरे देख कसला. हे. अरे. अरे थांब, थांब, थांब. हा बघ, आला. अरे देख लावलं तू उठतोय. ये इकडं वळ, इकडं वळ, इकडं वळ. अरे बाबा, माझ्या हातून. अरे काय माणूस आहे? अरे खुल्या जाऊ. बिरगी आले मी तुम्हाला समजत नाही. अरे ती नेहमीची गडबड. त्यात माझी गडबड झाली. कोणती गडबड? अरे काय विचारू नको. काय झालं? काय झालं माहितीये? काय झालं? गल्ली माझी बायको. तुझी बायको? आपल्या भाषेचं मत चिपळूणची भाषा. चिपळूणची भाषा. गल्ली माझी बायको पडली आजारी. तुझी बायको पडली आजारी? हो. आणि काय झालं? अरे माझी बायको पडली आजारी आणि सासूची झाली डिलिव्हरी. काय झालं? काय झालं? काय म्हटलं मी? काय म्हणत तू? माझी बायको पडली आजारी. हा. सासूची झाली डिलिव्हरी. नाही काहीतरी चुकतंय ना. उलटा सांगितलं. कसं सांगितलं? अरे काय विचारू नको. हा मग बोल. अरे बेरे फजिती झाली. कोणती फजिती? अरे काय विचारू नको. कोणती? अरे नेहमीप्रमाणे आज मी माझ्या गोठ्यात
तुझ्या मोठ्यात हा गेलो होतो. कशाला अरे कशाला काय दूध काढायला. दूध काढायला. हा, अरे बाबा. दूध काढायला गेलो. हा. मी आपला दूध काढायला बसतोय. दूध काढा बसतोय. हा. हा. तेवढ्यात पटकन लाईट गेली. अरे काय लाईट माझी चालते काय अरे तिकडे तिकडची लाईट गेली. आता मला सांग हा. लाईट गेल्यानंतर दूध कसं काढणार. ते काढू शकत नाही. म्हणून मी आपला हा कालोखाच्या भरात हा गावलीवर जाऊन बसलो. म्हणजे गव्हाणीवर जाऊन बस. गावलीवर अरे बरोबर आहे. हा. हा लाईटची वाट बघितली. हा 5 मिनिटं झाली. हा 5 मिनिटांनी 15 मिनिटं होऊन गेली. लाईट काय आलीच नाही. लाईट आलीच नाही. काय? आणि मग काय केलं आता काय म्हटलं मग लोड सेटिंगची लाईट गेलेली दिसते. ते बरोबर आहे. तेव्हा आता आपल्याला हा दूध काढायला पाहिजे. बरोबर आहे. शेवटी काय कालोखाच्या भरात हा अंदाज पैसे दूध काढायला बसलो. अंदाज पैसे दूध काढा बदला. हो. हा मी आपला नेहमीसारखा दूध वरतोय. दूध वाढतोय. दूध वरतोय. दूध वाढतोय. पण दूध काय निघत नाही. अरे बा तुझी गाय दूध किती देत होती. अरे 5 लिटर. 5 लिटर दूध बरं. काय देणार नाही. एक थेंब पण दिला नाही. आता मला सांग बोल. रोज 5 लिटर दूध देणारी काय अगदी बरोबर एक आहे. थेंब पण देत नाही म्हणजे टेन्शन येणार ना. अगदी बरोबर त्या आहे. टेन्शनचा विचार करीत होतो. आणि काय आलं तेवढ्यात पटकन लाईट आली. हा. वा. अरे हा. लाईट आल्याबरोबर मी एकदम खुश. ए, खुश झाले हो ना. हा आता काय दूध देणार. you. गेलो गायच्या पुढ्यात. गायच्या पुढे गेला. हो आणि काय आणि जाऊन बघतो तर काय काय झालं अरे गाय दूध काय मासा देईल. काय झालं काय तिला अरे काय झालं काय विचारतोस येड्या. काय अरे आज दुपारी हा मी माझी गाय तुझी गाय माझ्या दावणीवर बांधली होती. तिच्या नावनं बरोबर मांडलं होतीस हो. ना. हा, मग? अरे ती बांधलेली गाय हा या एंजल बघितला. त्यांनी बघितलं. हो. आणि मग काय केलं अरे ह्याने काय केलं नसेल. काय केलं संध्याकाळी 6-7:30च्या दरम्यान हा हलुटकर माझ्या गोट्यात शिरला. तुझ्या मोठ्या शिरला. हो. आणि काय केलं अरे शिरायचं शिरू दे आणि काय पण माझ्या दावणीवर माझी गाय बांधलेली होती ना हा हा ती ह्यानं हलूच दिशी सोडला. सोडलं हो. सोडू दे ना. अरे काय सोडू दे मग काय झालं? सोडायची सोडू दे मग काय केलं पण त्या जाव्याला हा ते धावण्या तरी रिकामी ठेवतो. हा, मग काय केलं त्याने? अरे माझी गाय सोडला आणि ती सोडला आणि काय केलं आणि त्या जाव्याला काय याचा बैल बाजून ठेवला. आणि मग काय केलं अरे आता मला काय माहिती ह्यानं बैल बांधला नाही तो. बरोबर आहे मी आपला फुकट ओढतोय. काय वाटतोय होय. या गुस्सा. होय. ए रिजामा काय झालं? येला ना थंडा नको काय काय रे? आणि नोटेत जाताना नेण्याचा नाणी नेता म्हणजे पाणी मिळतो अगदी बरोबर आहे नाचलावर त्याने नुंगून काढता म्हणजे दोन काढतो हो, अगदी बरोबर आहे मुलीला थंडा नको काय रे? आपल्याला हा नाचून एक लागतात काय 4 लागतात. अरे काय माणूस आहे काय झालं? अरे एक तर माझी गाय ह्यानं सोडला हा. त्याचा बैल त्यालाच बांधून ठेवला हा. आणि परत मूर्ख मलाच काढतो. काय करतो परत ते जाऊ दे बरं, ठीक आहे महत्वाचं बोल. बोल बघ, काय तू झालं? मला इकडे कशाला बोलवली. तुला बोलवलं म्हणजे हो. आपला श्रीकृष्ण देवानी मोठी कामगिरी जाते कोणी श्रीकृष्ण देव श्रीकृष्ण देव हा. त्याला कुठं नेऊन ठेव. हे आहे ना, होय. असं नाही रे. श्रीकृष्ण देवानी मोठी कामगिरी जाते मोठी कामगिरी सांगितली. 108 गोपिकांचा मेळा घेऊन 108 गोपिकांचा गोळा होऊन महत्वाचा घाट देते मसनवड्यात जातोय. नक्कलनेचा नाच मारत आहे. महत्वाचा घाट देते माझ्या मकोरीच्या बाजारी जात आहेत. असं कधी नाही. नाही, त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे त्यांचा रस्ता पट्टी करून टाकायचा आहे. अरे प्रतिबंध करायचा आहे तुझा मा प्रतिबंध केली म्हणजे अडवून धरणे मला तुझं सगळं कळलं कळलंय पण तुला आता प्रतिबंध करणे म्हणजे नेमकं काय नाही. अरे, प्रतिबंध केले म्हणजे अडवून धरणे ऐकलं हा, नाही. तुला समजलं प्रतिबंध करणे म्हणजे आवडून तसं नाही रे होय. प्रतिबंध करणे म्हणजे अडवून धरणे हा, हा. एकाही गवळण जाऊ द्यायची नाही बरोबर आहे. त्याच्याकडनं शेजार घ्यायचं आता तेवढं काढून घेऊया. अरे असे नाही घ्यायचं बरोबर. असेल तर काय काढून तेच घ्यायचं म्हणतो मी. हा कुठे आणि काय ही कामगिरी हा. तुम्ही दोघांनी करायची आणि तुम्ही कुठे जाता आम्ही पुण्यावर चाललो कशाला देव आराम करण्यासाठी गेले ए! अरे देव गेले तर आराम करू आणि हा मुली बिघडलाय. मागणं गरम करू. असं नाही रे. होय. देव आराम करण्यासाठी गेलेत ना हा. तिकडे आम्ही चाललो तिकडे हा, जातो जातो तू एक काम कर काय करतो तू जाताना कसं जाशील कसं जाऊ तू जाताना आहे ना हा बरोबर आमच्या पुढं मी तुमच्या पुढे हा. शाबास. तू आमच्या पुढे झालास रे झालास अरे काय करतो की आम्ही लगेचच तुझ्या मोर होतो. असं करतो होय. काय झालं? आता मला सांग हा तू जर का आमच्या पुढे गेलास हा. लवकर पोचील बरोबर, अगदी बरोबर. आणि जर का आम्ही तुझ्या मोर गेलो हा तर पटकन पोचू. लय हुशार आहे होय. आता येतो मी. चल जाऊ दे. कामगिरी ऐकलंय आपल्याला एक काम करायचंय. तू पाठीमागे आंब्याचं झाड दिसतंय हा, हा. निघतंय, निघतंय. दिसतंय ना त्या आंब्याच्या झाडाच्या पाठीमागे बसून राहा. अरे लागल्या हा. त्या नाभेच्या नालावर ननच कसं लागले रे हा ननच आंब्याच्या झाडावर फणस हा तुझ्या बापसान कधी लावलं होतं काय अरे नाही, नाही, नाही. अरे नाभेच्या नालाला नजून ननच गेलाय. हा. हा. म्हणजे त्या आंब्याच्या झाडाच्या मधून हा. एक फणसाचं झाड सुद्धा आहे हा. असं बोल मला बरं आपण फणस खाऊया हा, चल. चल लवकर चल हॅलो
प्रभाकर मापारले, गाव कळमुशी, जुना डोंबिवली यांकडून मावशीचा सन्मान करण्यात येतोय. धन्यवाद बाबाले सर. नमन मंडळातर्फे तुमचंही शब्दचिन्हानं स्वागत करतो. तसेच विजय म्हात्रे आणि प्रल्हाद ठाकूर यांच्याकडून मंडळासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच सोशल मीडियावर प्रदर्शित करणारे, तसेच कोकणातील लोककला जपणारे, कोकणातील युट्यूबर्स, कोकणातील युट्यूबर्स यांचे एवढी केंद्राचा कमांडर सावंत गुवाहाटी स्वागत करते. धन्यवाद. याने आमचे माठ फोडले बघ. माझ्या मुलीचं माठ फोडलं. ए बाबा, खोटं बोलले, फोडलं बघ. माठ खोटं बोललं. थांबा. अरे पण आपण कोण काय? अरे, तुमच्या मुलाने माझ्या मुलीचं माठ फोडलं. हे म्हातारे खोटं बोलते. अरे वाकड्या गारे म्हटलं शिरा चला म्हटलं वर करा. काय मिळालं वरती करा. ए बाबा, काय मिळालं माझ्या मुलीला वरती करा. काय म्हणालो? काय मिळालं? तुझी पोरगी काय म्हणाली? काय म्हणाली? घ्या रे म्हटलं शिरा. आता वाईट बोलली. मी काय वाईट बोललो? तू काय बोलला? मी पण म्हटलं चालणार रे म्हटलं वर करा. काय आता मला सांग, तिच्या पोरगीने शिरा आणलाय. हो बरोबर आहे ना? हो. मग त्या शिऱ्यावरलं झाकण वरती गेल्याशिवाय आपण घेणार कसं? अगदी बरोबर तुझं. तेच म्हटलं. काय चुकीचं नाही. अरे म्हटलं तशी माझी रवी काय करत? ए बाबा, हा पावट्या बघ काय बोलतोय. थंडीतलं पावता. हॅलो. तर बघा या ठिकाणी या सत्यनारायणच्या महापूजेसाठी कल्याण ग्रामीणचे माजी आमदार आणि आता होऊ घातलेल्या 2024 मध्ये निवडणुकीतील लोकप्रिय उमेदवार माननीय सुभाषजी भोई साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. घर मालकाकडून त्यांचा हार्दिक सुस्वागतम. बंधूंनो, खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत नक्कीच सुभाषजी भोई यांना भरघोस मतदान होईल आणि पुन्हा एकदा कल्याण ग्रामीणचे आमदार होतील यात तीन शक्य नाही. धन्यवाद. अरे पावत्या म्हटली. माझ्या मुलीला काय म्हणाली? पावत्या. बोल. ती काय वाईट बोलली? मी पावता आहे. हे बापरे. अरे मी काय म्हटलं? काय म्हटलं? गॅस म्हटलं काही. तुम्ही म्हटलं माझी रवी. कशाला? आता वाकड्या. अरे आम्ही गबड्याच्या पोरी आहोत. अरे आमच्याकडे बरं, राहू दे, आमची आपली मोड घ्यायची. माझ्याकडे नमन लिहिली तुम्ही. काय? बरं, जाऊ दे. मी काय म्हणतो, कामगिरी
अरे वाकड्या आज काय शॅम्पू नाही आज शॅम्पू पण नाही आणि टेम्पू पण नाही आता मला सांग या पोरीने माल काय आणली नाही बरोबर आहे शॅम्पू आता मला सांग या गवळ्याच्या पोरी अगदी बरोबर आहे याने पारंपरिक पद्धतीने माल काय विकायला आणायला पाहिजे तूप लोणी सगळं बरोबर आहे ना मग हे सगळं सोडून हा शॅम्पू मध्ये कुठून आला विचारायला पाहिजे विचाराय. विचारतो ए भाऊसाहेब, इकडे तुम्ही गवळ्याच्या पोरी बरोबर आहे ना मग पारंपरिक पद्धतीने माल आणायचा सांडून हा शॅम्पू मध्ये कुठून आणला हा मावशे तुम्हाला कोणताही माल विकण्याच्या अगोदर आमच्या कृष्णदेवाची आणि आमची परवानगी घ्यायला लागेल नाही. का बरं म्हणजे मग तुम्ही जो माल विकत आहात त्या मालाची कंपनी हो टॅक्स नंबर व्हॅट नंबर जीएसटी सगळं सांगायला लागेल अरे वाकड्या हा. मला तू पहिला जीएसटीचा अर्थ सांग तुला माहिती काय जीएसटी मग कशा धावतोस पुढे तुझ्या पोरीला जीएसटीचा अर्थ माहित नाही पण ते पण बरोबर आहे सांगून काय मावशे जीएसटी म्हणजे गवळणींचा सोशल टॅक्स होय. ए, तू सांग रे तू पण सांग त्याला काय तू सांग? काय भलतं सगळं मोकळं होतो तसं नाही हा, मग? त्याला काय म्हणायचंय काय? मावशे जेवढ्या तुमच्या मालाची किंमत त्या मालाच्या किमतीला झेपेल तेवढी किंमत टॅक्स भरायचा अगदी बरोबर. त्यालाच आपले बजेट हा. जीएसटी म्हणतात अगदी बरोबर आहे ते समजत नसेल हा. जीएसटी भेटेल हा. ती पकडणी पुढं हो. अरे वाकड्या तुला शॅम्पूचं नाव पाहिजे ना म्हणजे काय अरे शॅम्पूच्या कंपनीचं नाव आहे ए शॅम्पूच्या कंपनीचं नाव आहे अरे क्लिनिक प्लस ऐकलं शॅम्पूच्या कंपनीचं नाव आहे काय नाव सोलिड बस असं काय 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 बोलली जाऊ दे ना म्हातारी म्हणजे तिकडे केली बस जाऊ दे त्याला जाऊन विचार आलात कुठे जाणार कुठे बरोबर आहे जाऊन विचार हा. मावशे तुम्ही आल्यात कुठून आणि जाणार कुठे अरे वाकड्या हा. अरे गोकुळातून आलेली मथुरा चालली बघ मथुरेचा रस्ता बंद आहे आणि दुसऱ्या रस्त्यावर. हो, पहिला रस्ता बंद आहे आणि दुसऱ्या रस्त्यावर. सगळ्या रस्त्याचा एक रस्ता करून रस्ता जोडलाय कल्याण डोंबिवली महामार्गाला होय. दोन नाका बंद आहे होय. पुढे आम्ही उभा आहोत किती बरोबर अरे बाबा तुम्ही आहेत तरी कोण आम्ही कोण आम्ही कोण तुम्ही कोण हे. मावशे तुला आमची ओळख पाहिजे ओळख सांगा तर सांग बरं. काय रे? सांग ना बरं. हा श्रीपती तो श्रीपती हा आणि हा हा आपण ते हा मैपती हा मैपती हा. आणि तू मी उभापती अरे उमापती. हा. तुमच्याकडे कायदा वगैरे आहे का हे. नाही बोलली ती. नाही बोलली ती. अरे. हा. तुझी जीप पहिली झाल्यावर ठेव अरे तो अरे, का- लोकांचा तो का बोलला? हा. कायदा आहे का विचारला तुम्हाला आमच्या संपूर्ण कायदा आहे म्हणजे आमच्याकडे सगळं आहे सगळे आहे पुढे आम्ही आहे काय येडा बोलतो काय? काय देतो बरं आहे? आम्ही आहोत ना तिथे. बरोबर आहे तो सांगतो कायदा म्हणजे हे ऐकून त्याला म्हणायचे मावशे आमच्याकडे कायदा बिदा सगळं काय आहे बरोबर आहे ना सगळं आहे हो मग सांगायची बसून हे. थांब थांब गबऱ्या तू पोरी जाऊ नको ग तू बाजारी सवाल आहे आमचा तुझला कशी जाणार ग जाणार मथुरेच्या बाजारी कशी जाणार ग जाणार मथुरेच्या बाजारी तू पोरी जाऊ नको ग तू बाजारी तू पोरी जाऊ नको ग तू बाजारी सवाल हाय
काय सांगू आम्ही चालले बाजाराला काय केलं पैसे काय सांगितलं काय? काय बोलले? सांगा तुमच्या कृष्ण देवांना हा. आम्ही चालले जाऊ द्यायचं नाही हो, बरं. हे तिकडे आशीर्वाद घ्यायचा. अगदी बरोबर. जाऊ दे ना साहेब. काय सांगू देवाच्या अकबार आणि आमच्या कायद्यात बरोबर आहे. हात कुठे बसावं लागेल. अरे गवळणी बसवायचे. हो ए हा भाऊजी काय झालं? देवांच्या कायद्यान हा. आमच्या हुकमान 5 मिनिटं बसायला लागेल काय म्हणतो बा? आम्ही आमच्या मनाने मुलीच नाही बसणार. भाऊजी आमच्या कायद्याने नाही पण आमदार साहेबांच्या तरी कायद्याने तुम्हाला बसावं लागेल सीट निवडून आल्यानंतर तुमच्या ठाण्याला दिवा लावल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. अरे वाकड्या हा. आम्ही तुमच्या मनाने मुलीच नाही बसणार. नाही बसणार. आम्ही स्वतःच्या मनाने बसू. बसा स्वतःच्या मनात बसा बसू दे ना. नाही तर तिकडे खोटं. नाही नको हा. हा. माझ्या जातोय बरं जाऊ दे, जाऊ दे. हा. काढले? ए, ए. तू जा बाबा. अरे, आता इथं वय आहे. काय माणूस आहे गवळी बरोबर असेल का? गवळी. पाठवून जा. अरे गौराई बाटली तू राहिलं? हा सिग्नल कशाला उभा आहे जाऊन विचार. हा. विचार. कोणचे? इकडे गौराई बाटली पण तुला काय फटके हा. आम्ही असताना पाण्याची गरज नाही बरोबर आहे ना हो. आम्ही असताना तुला पाण्याची गरज काय जरूर आहे? नाही आणि आवाज कमी. गौराई बाटल्या तर तुला बसायला लागेल हा? तुझ्याकडे नंतर बघतो पहिल्यांदा काय करतो त्या गवळणीची ओळख पटवणे ओळख पटवणे. बरोबर आहे आतमध्ये जाऊ नको. भाऊजे काय झालं? मी जरा आतमध्ये जातोय आता बाहेर सर्व झालं ना, आतमध्ये तर काय राहिलंय? आतमध्ये म्हणजे ओळख पटवायला नको किती बरोबर आहे? नाही. जा, जा. पटकन जा. त्याला काय त्याला टाइम लागतो टाइम लागतो. बरोबर. पाहिलं? भाऊजे काय झालं? जरा या पोरगीचा मोबाईल नंबर मिळाला तर बरं होईल नाही? हा? हा? तुझ्याकडे मोबाईल नाही भाऊजे तुला काय माहिती आहे संध्याकाळी 7-7:30 नंतर बघायला ये कशी कुपना शिरून शिरून व्हॉट्सअपवर बोलत असते बघ. तुला कसं माहित म्हणजे ही त्या कुपनांच्या आडवे बोलत असते की नाही त्या कुपनाच्या बरोबर दुसऱ्या बाजूला मी असतो काय करीन? काय करीन म्हणजे काय ही व्हॉट्सअपवर बोलत असते हे तू काय करतो? मी आपली व्हॉट्सअप करीत असतो बरोबर अरे लवकर दे नंबर अरे फाय फाय फाय. घे काय? नंबर आहे हा तू नाही. हा. अरे फाय फाय फाय. पाय 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 हा ते हात जाय मग अरे ओके बटन दाब ना. असं काय जुना नंबर. म्हणजे तुझ्या काय मग हो, हो. लावतो ए, तुझा मग बोल. अरे लागत नाही काय म्हणते? काय सांगते माहितीये हा बोल. समटाईम हा दिस करंटली नॉट रिचेबल म्हणते म्हणजे तुला माहित नाही काय? आप जिस नंबर पर संपर्क करना चाहते हैं हा वो इस वक्त हा. कब्रस्तान के बाहर है ए परत लाव. परत लाव हा कब्रस्तान जाऊन. हॅलो हॅलो कोण बोलतोय मी बाबूराव बोलतोय अय्या बाबूराव कुठचा खालचा की वरचा काय झालं? काय म्हणली? म्हणजे हॅलो हा. कोण बोलतोय हा. म्हटलं बाबूराव हा आता मी कुठला रोडच्या खालचा साऊंड आहे. आम्ही खालच्या बाबूराव बोलतोय बोल बाबूराव म्हणजे नक्की कोण बाबूराव म्हणजे तुझा बाप ते बाबा. हा. माझ्या मुलीला काय उठवलं? ए काय? हिच्या मुलीला का उठवलास मी नाही उठवले. नाही हा. तुझा बाई नाही ए आमचा आहे मावशे तुझ्या पोरगीला नाव गाव पत्ता सांग आणि पुढे जा बरोबर हो. आहे? अरे वाकड्या हा. मला पहिले तुझे नाव सांग. माझं नाव सांग सांग. माझं नाव अर्धन पिंटो बरोबर सांग. तुझं सांग
अरे वाकड्या हा. माझं नाव मंजुळा. काय तिचं नाव मंजुळा हो मग आईशीचं काय शकुंतला. हिचं नाव मंजुळा हो आईशीचं शकुंतला मग बापसाचं काय कुणकुणा असू दे. सांगून टाकतो बरं गवळणी बसले आता काय करू बसव मावशे तुला शेवटचं सांगतोय गवळणी बसले तसं तुला बसायला लागेल नाही बसणार दाखवतो बसली का नाही बसली ना काय सांगायचं देवांना सांगायचं काय सांगायचं दगडीचा भला मोठा दोर काढला आणि टाकायचं झाडाला बांधून ठेवला चल लवकर हॅलो गोष्टी प्रचारासाठी एक आनंदाची बातमी चालू कार्यक्रम कोकणातील युट्यूबर्स कोकणकर सिडी कोकणकर सुरत आदिवासीतील एक प्रवास आणि कोकणी छंद या चॅनलवर आपल्याला उपस्थित होईल या चारही युट्यूबरचे आम्ही नमन मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो जानेवारी उभी लागल. अगं मावशी हा जानेवारी महिना आहे का गं? चूप करडे तुमचं काय म्हणण्याचं आलं मला पण पूर्ण आलं. अगं मावशी हे आपले श्रीकृष्ण भगवान. अरे काना तुझी ओळख मला आहे म्हणून तिथे बसली ना रसिकाला नाही तर सांगा आपला जन्म पुन्हा. सांगतोय राधे सांगतो मी तुला माझ्या जन्माच्या या लीला
होय देवा आम्ही तुम्हाला शरण आलो तुला आशीर्वाद आहे. तुला आशीर्वाद आहे. आशीर्वाद आहे. स्वामींचे वचन पूर्ण कधी करणार? देवा ती वेळ आले आता रसिको गणगवळण संपल्यानंतर यानंतर लगेचच एक विनोदी काल्पनिक वगनाट्य होणार आहे याचा सर्व रसिकांनी लाभ घ्यायचा आहे.
लगेचच